स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन रामदासपेठ हद्दीत रेडीमेड कापड दुकानांचे शटर वाकवून चोरी करणारी उत्तर प्रदेश येथील टोळी गजाआड. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन हद्दीत दिनांक 16 जुलै 2024 रोजी रात्री दरम्यान नेकलेस रोडवरील तायबा कलेक्शन व जे एनेक्स या कापड दुकानाचे शटर वाकवून तसेच श्री बालाजी ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट दुकान व जटारपेठ चौकातील वैशाली ड्रायफ्रूटचे दुकान व आनंद झेरॉक्स सेंटर या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून दुकानातील मुद्देमाल व रोख रक्कम चोरून नेली होती. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे अज्ञात आरोपी विरुद्ध 3 चोरीचे गुन्हे नोंद करण्यात आले होते. गुन्हा घडल्यावर विविध घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज मध्ये संशयित आरोपीचे चेहरे स्पष्ट होते. त्यांची ओळख पटवून गुन्हे उघडकीस आणण्याचे आवाहन होते. सदरील फोटो राज्यात इतर राज्यात प्रसिद्ध करून गोपनीय सोर्स व तांत्रिक विश्लेषणावर आरोपीचा सहभाग निष्पन्न झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे एका पथकाने भुसावळपर्यंत पाठलाग केला होता. रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांना आरोपी हे उत्तर प्रदेश येथील असून मोहम्मद राशिद उर्फ गबरू मोहम्मद मुशाहिद राहणार शहाजमहाल किथोर तालुका मवाना जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश, मोहम्मद सलमान मोहम्मद शौकीन राहणार शहाजमहाल तालुका मवाना जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश, मोहम्मद नदीम मोहम्मद बुधू खान राहणार मसूरी तालुका जिल्हा गाझियाबाद, मोहम्मद नदीम मोहम्मद कल्लू राहणार मसूरी तालुका जिल्हा गाझियाबाद हे असल्याचे निष्पन्न झाले. सदर पथक भुसावळवरून परत येत असताना तेच आरोपी लातूर येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. पथक लातूर येथे तात्काळ पोहोचणे शक्य नसल्याने स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्यासोबत संपर्क साधून आरोपी कोठे थांबले आहेत याबाबत सर्व माहिती दिली होती. लातूर येथे गुन्हा करण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी नमूद आरोपी यांना ताब्यात घेतले. अकोला पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्याने सदर आरोपी हे भारतभर मुख्य शहरामध्ये अशा प्रकारे गुन्हे करणार होते. होणाऱ्या गुन्ह्याला प्रतिबंध बसवून आरोपी जेरबंद करण्यात आले. सदर आरोपितांना अकोला येथील तायबा कलेक्शनसह इतर दुकानांचे शटर वाकवून चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे व 8 अंमलदार यांनी सदर आरोपी लातूर न्यायालयाची परवानगीने अटक करून अकोला येथे पुढील कारवाईकरिता घेऊन आले. सदरची कारवाई हे माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.